चालू करू. जय जय रघुवीर समर्थ सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमाम् अस्मद् आचार्य पर्यन्तां वंदे गुरु परंपरा. मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरो श्री जगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नमः. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा कृपा कटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तयाते. जय जय रघुवीर समर्थ. प्रभू रामचंद्रांना वंदन करते, हनुमंताला वंदन करते, समर्थांना वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते. सर्व या ठिकाणी जे बोलणारे मोठे वक्ते आहेत, प्रवचनकार, कीर्तनकार, वैदिक कर्म करणारे सगळ्यांच्या चरणी सादर वंदन करते. सर्व श्रोत्यांना सप्रेम अभिवादन करते. आणि आजचा विषय जो आहे तो आपला आपण सुरू करूया. आपण 2 उपनिषदं बघितली होती आणि आज आपण तिसरं उपनिषद जे आहे त्याचा थोडा परिचय करून घेणार आहोत. ईशावास्य उपनिषद आणि केनोपनिषद ही 2 उपनिषदं आपण बघितली. आजचं जे तिसरं उपनिषद आहे त्या दशोपनिषदातलं असणार हे तिसरं उपनिषद आहे. कठोपनिषद. निदान आपल्याला कथेमुळे तरी ते सगळ्यांना माहिती आहे, कारण नचिकेताची कथा आपल्याला माहिती आहे आणि थोडा परिचय आपल्याला त्याचा आहे. खरं तर उपनिषद म्हटलं की आपल्याला भीती वाटते, पण तरीसुद्धा ही कथेच्या निमित्ताने हे उपनिषद आपल्या कानावरती सहज आलेलं आहे. याचा थोडा परिचय आपण आधी करून घेऊया. यजुर्वेद, कृष्ण यजुर्वेद शाखेचं जे कठशाखा आहे त्या कठशाखेचं असणार हे उपनिषद आहे. आता उपनिषदांचं वैशिष्ट्य जेव्हा आपण बघतो तेव्हा परमपूज्य डॉक्टर काकांनी उपनिषदं लिहिली आहेत आणि त्याचा परिचय करून देताना अतिशय सुंदर परिचय करून दिला आहे. त्याची पाठीमागची भूमिका काय असावी हे सांगताना परमपूज्य काका त्याच्यामध्ये म्हणतात की आपल्या संस्कृतीचा विशेष काय आहे, तर तत्त्वज्ञान हे आपल्या भारतीयांच्या नसानसात सहज आलेलं आहे आणि त्यामुळे तत्त्वज्ञानाची चर्चा जी आहे ती जेव्हा जेव्हा होते तेव्हा आपल्या भारतीयांना जणू काही एक उत्साहच येतो. आणि म्हणून तत्त्वज्ञानाच्या चर्चेमध्ये असणारा उत्साह हा साधा उत्साह नाही, बलवत्तर असा उत्साह आहे. ह्याच्या आतमध्ये काय दडलेलं आहे तर ती ज्ञानलालसा आहे. पण ही ज्ञानलालसा जी आहे ती खरंच आपण जर बघितलं तर ती प्रत्येकालाच आहे का, तर ती प्रत्येकाला ज्ञानलालसा नाही आहे, ती काही ठराविक लोकांनाच आहे. याचाच अर्थ ही ज्ञानलालसा जी आहे ती टिकवण्यासाठी किंवा ती सातत्याने राहण्यासाठी 2-3 गोष्टींची आवश्यकता आहे. या उपनिषदाच्या सुरुवातीला सांगितलं आहे बरं का. आणि ती कोणती गोष्ट आवश्यकता असेल तर त्यातली पहिली गोष्ट जी सांगितलेली आहे ती म्हणजे जर उपनिषदातलं ज्ञान अंतरंगी रुजवून घ्यायचं असेल तर एक गोष्ट आपल्याला करावी लागते आणि ती म्हणजे आपल्याला विवेकशील वैराग्य जे आहे ते आपल्या अंतरंगामध्ये रुजवून घ्यायला लागतं. म्हणजे 2 गोष्टी सांगितल्या आहेत बघा, एक विवेक सांगितलेला आहे आणि एक वैराग्य सांगितलेलं आहे. याचा अर्थ या 2 गोष्टी जर आपल्या अंतरंगामध्ये नसतील, ह्या 2 आपण कमावलेल्या नसतील तर आपल्याला पुढे जाताच येणार नाही. उल्लेख केला आहे विवेकशील वैराग्य जे आहे असं सांगितलं आहे. बरं, नुसतं विवेकशील वैराग्य म्हणूनही चालणार नाही आहे. पुढे सांगितलं आहे की जेव्हा असा उपनिषदांचा अभ्यास करायचा तेव्हा सजगता हवी आहे, सावधानता हवी आहे. याचा अर्थ एखादा कादंबरी वाचली तसं पुस्तक नाही ना मला वाचायचं आहे. असा ग्रंथ वाचताना मला सावधानता, सजगतेने ते वाचायचं आहे. ह्या वाचनांना मागचा उद्देश काय असला पाहिजे, एखादी गोष्ट कादंबरी वाचली आणि बाजूला ठेवली असं मला करायचं आहे का नाही. याचा अर्थ जेव्हा मला उपनिषद वाचायचं आहे, ते समजून घ्यायचं आहे, तेव्हा त्याचं ध्येय काय आहे,
त्याचं ध्येय, याचा अर्थ मानवी जीवनाचं उत्कट असणारं जे ध्येय आहे ते ध्येय मला समजून घ्यावं लागेल. आणि ते ध्येय समजून घेऊन या उपनिषदांचा किंवा अशा प्रकारच्या पारमार्थिक ग्रंथांचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. आणि मग आता लक्षात येईल की आता जेव्हा आपल्याला अभ्यास करायचा आहे तेव्हा आपल्याला या 2 गोष्टी कमावण्याच्या गोष्टी आहेत की ज्या आपण कमवायच्यात आणि त्या शांतपणाने आपण समजून घेऊया आता हळूहळू कसं पुढे जायचं ते. याचबरोबर म्हटलं की मानवी जीवनामध्ये एक गोष्ट आपल्याला जे अपरिहार्य आहे, मुळात संपूर्ण परमार्थ ज्याच्यावरती आधारित आहे. कशावरती आधारित आहे तर मानवी जीवनातली एक गोष्ट म्हणजे ती म्हणजे मृत्यू. की लहानपणापासून या लहान आपल्या घरात लहान मुलं असले तर आपण हा मृत्यू शब्दही त्यांच्या कानावरती पाठवू देत नाही. काही असं घटना आपल्याकडे गेली तर देवाघरी गेले, बाप्पा घरी गेले असं सांगतो. याचा अर्थ जी घटना माझ्या जीवनामध्ये अत्यंतिक आवश्यक आहे किंवा ज्या मला मी कधी टाळूच शकणार नाही आहे आणि त्याचं चिंतन मला करायचं आहे, हा मुळामध्ये जो विचार आहे तो विचार आपल्याला ह्या पारमार्थिक किंवा आध्यात्मिक ग्रंथातून येतो. आणि म्हणून मृत्यू म्हणजे काहीतरी भयंकर आहे, भयानक आहे, त्याची भीती जावी असं काही नाही आहे. आणि म्हणून हा संपूर्ण परमार्थाचा विषय कशाला समजावायचा. डॉक्टर काका आमचं नेहमी सांगतात, म्हणजे माझे सद्गुरू, की परमार्थ कशासाठी समजून घ्यायचा तर जीवन मुळामध्ये सुखरूप होणं, सुखरूप जे जीवन जर मला करायचं असेल तर मला सुखरूप व्हायला लागेल. आणि सुखरूप होऊन मला माझा देह जो आहे तो ज्याने मला दिला आहे त्याला तो मला आपणून देता आला पाहिजे. याचा अर्थ माझा देह मला त्याला द्यायचं आहे, मी यायचं नाही आहे आणि मी कुठेही जायचं नाही. याचा अर्थ या देहाच्या आतमध्ये असं एक तत्व आहे ज्याचा मला अनुभव घ्यायचा आहे की माझ्या या शरीराच्या उपाधीच्या पलीकडे तो कोणीतरी मी आहे. आणि ते जेव्हा ते शाश्वत तत्व मी आहे असं मला समजेल तेव्हा माझं मृत्यूचं भय निघून जाईल. आणि म्हणून मृत्यू हे एक काही गूढ आहे. आणि असं एक गूढ नेमका मृत्यू कोणाला आहे, सुरुवातच केली आहे बरं का त्या प्रस्तावनेमध्ये. ते असं म्हणतात मृत्यू कोणाला असेल तर मृत्यू या स्थूल देहाला आहे. म्हणजे स्थूल देह जे शरीर आहे, शिर्यते इति शरीरः, असं शरीर शब्दाचीच उत्पत्ती आहे बघा. जे क्षणाक्षणाला क्षीण होत जातो त्याला शरीर म्हणतात किंवा देह म्हटलेलं आहे त्याला. आणि देहाची उत्पत्ती इतकी सुंदर आहे, दग्धनात योग्य हा सदेह हा असं म्हणले की जो जाळून टाकायलाच योग्य आहे त्याला देह म्हणतात. मग या स्थूल देहालाच मृत्यू आहे. मग त्याच्या आतमध्ये एक सूक्ष्म देह आहे, ज्या सूक्ष्म देहाला वासना देह म्हणतात किंवा लिंगदेह म्हणतात. मग तो तर मुक्त होईपर्यंत पुनरपी मननम जननम पुनरपी मरणम हा फेरा चालूच राहणार आहे. मग मुक्त कोणी व्हायचं आहे, विचार कोणी करायचा आहे, कोणाला ह्या सगळ्याच्या बंधनातून सोडवायचं असेल तर या सूक्ष्म देहाला म्हणजे वासना देहाला किंवा लिंगदेहाला. मग हा जो आहे याला मृत्यू नाही आहे कारण तो सूक्ष्मच आहे आणि आपणच आपल्या जो केलेला आहे तो तयार करून ठेवलेला आहे आपल्या वासनांच्यामुळे. आणि मग त्याच्या पाठीमागे त्याचं अस्तित्व ज्याचं आहे ते जे स्वरूप आहे आत्मा म्हणून ज्याला आपण म्हणतो किंवा आत्मविद्या ब्रह्मविद्या ज्याच्यासाठी आहे तो आत्मा, तो तर नित्यतृप्तच आहे. तो नित्य असणारी गोष्ट आहे, तो आपल्याला प्राप्तच आहे. आणि असा तो असणारा, मग याचा अर्थ कोणाला मृत्यू कोणता आहे, कोणाला आहे तर त्या स्थूल देहाला मृत्यू आहे. त्याच्या आतमध्ये जो सूक्ष्म आहे तिथे त्याचा काय आहे तर त्याचा मुक्तीचा जो विचार आहे तो ह्या सगळ्या उपनिषदांचा विचार येतो. आणि एवढं सगळं समजून घ्या आणि मग पुढे या ग्रंथाचं जे अध्ययन आहे त्या ग्रंथाचं अध्ययन करा असं सांगितलेलं आहे. आणि मग आता त्यांनी सांगितलं की खरं सांगायचं तर जे आपल्याला आत्मा म्हणजे शरीराशिवाय मी आहे, ज्याची अनुभूती तुम्हाला मला घ्यायची आहे, ज्या आत्मस्वरूपाची अनुभूती तुम्हाला आपल्याला सगळ्यांना घ्यायची आहे, तो तर आपल्याला नित्यप्राप्तच आहे ना. मग तो जर आपल्याला नित्यप्राप्त आहे तर नित्यप्राप्त असलेला आपल्याला त्याची अनुभूती का नाही, कारण तो नित्यप्राप्त असला तरी त्याच्यावरती आवरण आहे. आणि ते आवरण जे आहे ते आवरण आपल्याला विचारांनी काढायचं आहे आणि आवरण काढून मग आपल्याला तिथपर्यंत जाऊन पोचायचं आहे. मग ह्याच्यासाठी काय आवश्यक आहे तर याच्यासाठी वैराग्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून उपनिषदांसारखा अभ्यास जेव्हा आपण शास्त्राचा करतो तेव्हा शास्त्राचं अध्ययन करण्यासाठी थोडं तरी वैराग्य लागतं. कारण का तर वृत्ती जी पांगलेली आहे ती पांगलेली वृत्ती कुठेतरी विषयातून वेगळी झाली ना की मग ती कुठेतरी एकाग्र होऊ शकते. आणि मग एकाग्र झाली की त्या वैराग्याचा आपल्याला जो आहे उपयोग त्या इकडे करून घेता येतो.
आपण पुढे वैराग्य शब्दाची व्याख्या बघणार आहोत हळूहळू. त्याच परिचयामध्ये काकांनी खूप सुंदर एक विचार मांडला आहे बरं का. ते असं म्हणतात की 3 ग्रंथ वेगळे जर आपण बघितले की ज्याच्यामध्ये सुरेख बोध केलेला आहे की जो अत्यंतिक जीवाच्या हिताचा आहे, आणि तो बोध जो आहे तो विशेषत्वाने बालकांना केलेला आहे. म्हणजे ज्याला आपण टीनेजर म्हणतो, हे धड म्हणजे तरुण नाही येते, अगदी लहान बालकं आहेत, टीनेजर लहान आहे मुलं आहेत ती, आणि त्यांना केलेला बोध आहे. कारण त्यांच्याकडे सगळ्यांकडे वैराग्य हा गुण मूळचाच आहे. मग त्याच्यामध्ये कोण कोण आहे, तर या कठोपनिषदामधला नचिकेत आहे, किंवा योग वशिष्ठामध्ये साक्षात प्रभू रामचंद्र आहेत, आणि ज्याला आपण म्हणतो की भागवत महापुराणामध्ये प्रल्हादासाठी जो अवतार भगवंतांनी घेतलेला आहे, ते नृसिंह पुराणामधला जो प्रल्हाद आहे त्याला भगवंतांनी केलेला जो बोध आहे, ही तिन्ही जी आहेत ती तिन्ही बालक आहेत. याचा अर्थ मृत्यूचं गूढ जे आहे ते बालकांना जर भगवंतांनी साक्षात सांगितलेलं आहे, त्यांना त्यांच्या सद्गुरूंनी सांगितलेलं आहे, आणि त्यांना ते उमजलेलं आहे, आणि तरीसुद्धा आपल्याला असं वाटतं मला हे कळणार नाही, हे फारच अवघड आहे. याचा अर्थ आपली बुद्धी बालकांपेक्षा लहान आहे का हो? नाही आहे ना. व्यवहारातली तर आपली पुष्कळ चांगली आहे. मग जर बालकांना हा केलेला बोध असेल तर मला वाटतं आपल्याला हे थोडं समजून घ्यावं लागेल काय बोध आहे तो. आणि म्हणून हा जो वैशिष्ट्य असं आहे की हे तिघही जे आहेत हे तिघही बालक असणारे, पण त्यांना सुद्धा हा अतिशय सुंदर बोध केलेला आहे. कारण ह्या तिघांकडे काय आहे तर विवेकयुक्त वैराग्य आहे. तर विवेक म्हणजे काय? विवेक याचा अर्थ सहज आपण अर्थ बघितला तर विवेक म्हणजे निवड. विच धातू आहे, निवडायचे. आपल्याला व्यवहारामध्ये ह्या गोष्टीची सवय आहे निवडायची. याचा अर्थ आपल्या बुद्धीकडे कामच ते आहे. चांगलं काय, वाईट काय, सत्य काय, असत्य काय, शाश्वत काय, अशाश्वत काय, धर्म काय, अधर्म काय, हा सगळं निवडण्याचं जे काम आहे. व्यवहारामध्येही आपल्याला हा गुण लागतोच, तसाच परमार्थामध्ये सुद्धा आपल्याला या गोष्टीची अत्यंतिक आवश्यकता आहे. आणि म्हणून विवेक याचा अर्थ निवडणे, जे योग्य आहे ते निवडणे. समर्थांनी दासबोधामध्ये या शब्दाचा खूप सुंदर विचार केला आहे बरं का. समर्थांचा आवडीचा शब्द विवेक आहे. त्यांनी उत्पत्ती दिली आहे त्या शब्दाची, कशी निघाली आहे. म्हणजे लौकिक विवेक वेगळा ते म्हणतात, आणि पारमार्थिक विवेक वेगळा. लौकिकातल्या विवेकामध्ये समर्थ म्हणतात विचार करून, वेळकाळ पाहून, कर्तव्यावरती आरूढून केलेलं कर्म म्हणजे विवेक. म्हणजे ज्या ठिकाणी विचार आहे, वेळकाळ पाहून केलेला आहे, आणि कर्तव्यावरती आरूढून केलेला आहे, तो विवेक हा लौकिकातला विवेक आहे. पण पारमार्थिक विवेक एक असतो, म्हणजे ब्रह्मसत्यम जगत मिथ्या जीव ब्रह्मैव नापराहा, हा भाव अंतरंगामध्ये पक्का धरून ठेवणे, त्यालाच पारमार्थिक विवेक म्हणतात. आपल्याला आत्ता या विवेकाचा विचार करायचा आहे बरं का. मग आता लक्षात येईल की मग वैराग्य म्हणजे काय. वैराग्य शब्दामध्ये राग शब्द आहे. राग म्हणजे प्रेम. अराग याचा अर्थ प्रेम नाही अशी असणारी अवस्था. आणि वैराग्य या शब्दाची उत्पत्ती खूप छान आहे, व्याख्याच दिली आहे बरं का शास्त्राने. या इहलोकापासून परलोकापर्यंत जीवाला जे जे सर्व भोग सहज प्राप्त आहेत, ते सहज प्राप्त असणारे भोग अंतरंगातून त्यागण्याची जी इच्छा आहे त्याला वैराग्य म्हणतात. किती सुंदर व्याख्या आहे बघा. प्रत्यक्ष टाकायला सांगितलेत का. इहलोकापासून परलोकापर्यंत जे जे भोग मला सहज प्राप्त आहेत ते अंतरंगातून त्यागण्याची जी इच्छा आहे त्या इच्छेला वैराग्य म्हटलेलं आहे. आणि मग असे हे विवेक आणि वैराग्य जे आहे ते काय आहे तर जर साधकाच्या किंवा भक्ताच्या अभ्यासकाच्या अंतरंगामध्ये असेल तर ही जी ब्रह्मविद्या आहे, ही ब्रह्मविद्या सहज जी आहे तर ती उमजते, समजते. आणि म्हणून ती आधी अंतरंगामध्ये रुजवून घ्यावी, आणि मग अशा ग्रंथाचं अध्ययन करावं असं या ठिकाणी त्या प्रस्तावनेमध्ये सांगितलेलं आहे. आणि मग त्यांनी म्हटलं की ह्या ज्या वेळेला वैराग्यासारखा गुण अंतरंगामध्ये होईल तेव्हा पहिल्यांदा काय घडेल तर ज्या प्रमाणामध्ये वैराग्य आहे त्या प्रमाणामध्ये जीव म्हणजे जो अभ्यास करणारा आहे, तो साधक आहे, तो ईश्वराभिमुख होईल आणि तो ज्ञानाभिमुख होईल. आणि जेव्हा तो ईश्वराभिमुख आणि ज्ञानाभिमुख होईल त्याच वेळेला काय होणार आहे तर त्याचं जे अध्ययन आहे ते अध्ययन परिपूर्ण होणार आहे. आता ह्या उपनिषदामध्ये जे ज्ञान सांगितलेलं आहे ते सगळं ज्ञान जे आहे ती ब्रह्मविद्या आहे. कमीत कमी शब्दामध्ये संक्षिप्ततेने सांगितलेलं आहे. इथे विस्ताराने काही सांगितलेलं नाही बरं का. एखाद्या श्लोकामध्ये इतक्या अनेक गोष्टी येतात. याचा अर्थ संक्षिप्त अगदी कमीत कमी शब्दांमध्ये असे भरपूर असं असणारं
जे काही आहे अशा प्रकारचं उपनिषदाचं ते तत्त्वज्ञान आहे. आणि ते आपल्या बुद्धीने नाही ना समजावून घेता येत. ते जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर संतांच्या चरणी बसून समजून घ्यावं लागतं, सद्गुरूंच्या चरणी बसून समजावून घ्यावं लागतं. कारण एक आहे शब्दार्थ, एक आहे लक्षार्थ. मग तो लक्षार्थ जो आहे तो लक्षार्थ आपल्याला समजून घ्यावा लागेल ना. आणि तो समजून घ्यायचा असेल तर संतांच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी बसून आपल्याला ह्या उपनिषदातलं तत्त्वज्ञान जे आहे ते समजून घ्यावं लागेल. आता ज्या उपनिषदाचं चिंतन आपल्याला करायचं आहे त्याची थोडकी थोड्यात म्हणजे त्याचं स्वरूप काय आहे ते आपण बघूया. ग्रंथ जो आहे, आपण आत्तापर्यंत जी 2 उपनिषदं बघितली ते आकाराने छोटी होती. ईशावास्य उपनिषदामध्ये तर जेमतेम 18 मंत्र आहेत, इतकं लहान होतं ते आकाराने. इव्हन केनोपनिषदही त्या मानाने लहान आहे की ज्याच्यामध्ये 2 पहिले अध्याय आहेत ते काय आहेत तर गद्य आहेत आणि नंतरचे असणारे पद्याचे आपण बघितले, पण ते छोटे आहेत आकाराने. त्या मानाने कठोपनिषद जे आहे म्हणजे ह्या 2 उपनिषदांच्या मानाने ते मोठं आहे. मग ह्याच्यामध्ये 2 अध्याय आहेत बरं का. या 2 अध्यायाच्या प्रत्येक अध्यायामध्ये आणखीन 3 उपभाग पाडलेत आणि त्याला वल्ली म्हटलेले. खूप सुंदर नाव दिले बरं का, त्याला वल्ली म्हटलेले. आणि वल्ली याचा अर्थ वेल. आचार्यांनी जे भाष्य केलेले आहे त्या भाष्यामध्ये आचार्य असं म्हणतात, एखादी वेल हळुवारपणाने वरती जाते, नाजूकपणाने वरवर चढत जाते, तसं ह्या कठोपनिषदातली वल्ली जी आहे ती हळुवारपणे साधकाला, भक्ताला हळुवारपणे आत्मज्ञानापर्यंत इतकी हळुवारपणाने वरच्या टप्प्यापर्यंत घेऊन जाते ते आपल्याला कळतही नाही. म्हणून वेल जशी हळुवारपणाने वर जाते त्याप्रमाणे ती काय आहे तर ती आपल्याला आत्मज्ञानापर्यंत घेऊन जाते. एवढंच नाही तर पुढे म्हटले, वेल जी आहे ती कुणाच्या तरी आधाराने जाते वर. एकटी जाऊ शकते का वरपर्यंत? नाही ना जाऊ शकत. याचा अर्थ वेलीला वृक्षाचा आधार हवाय. जसा वेलीला वृक्षाचा आधार हवाय तसं हे कठोपनिषदातील वल्ली जेव्हा आपल्याला आत्मज्ञानापर्यंत, ब्रह्मज्ञानाच्या वरच्या टप्प्यापर्यंत घेऊन जाते तेव्हा त्या वेलीला, त्या वल्लीला आधार कोणाचा आहे तर त्या सद्गुरूंच्या ज्ञानाचा, त्यांच्या अनुभवाचा, सद्गुरूरूपी ज्ञानाचा, त्यांच्या अनुभवाचा, त्यांनी जे काही आपल्याला सांगितलंय त्या जणू काही भरभक्कम वृक्षाचा आधार त्या वल्लीला म्हणजे त्या वेलीला आहे असं म्हटलं. आता लक्षात येईल की संतांच्याकडे बसून आपण हे जे कठोपनिषदातलं ज्ञान आहे ते कसं हळुवारपणाने समजून घ्यायचं आहे. आणि म्हणून ही वल्ली आपल्याला सहज, सुलभ, हळुवारपणाने कुठे घेऊन जाते तर त्या ब्रह्मज्ञानाच्या प्रांगणामध्ये आपल्याला घेऊन जाते. आता आपण 2 उपनिषदांच्या मध्ये उपनिषद या शब्दाची इतकी व्याख्या अत्यंत सविस्तरपणे बघितलेली आहे, पण तरीसुद्धा आपण थोडं बघू. म्हणजे आता पुन्हा मी त्या व्याख्येमध्ये जाणार नाही, एका वाक्यामध्ये आपण फक्त बघू आणि पुढे जाऊ. कारण पुन्हा नाही तर तोच विषय पुन्हा येईल. कारण इतकं सविस्तर आपण बघितलं. उप म्हणजे काय, नि म्हणजे काय, सद म्हणजे काय, सद धातूचे 3 असणारे अर्थ की ज्याच्यामध्ये काय आहे तर अविद्येचा नाश आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये काय आहे तर अविद्येचा नाश करायचा आहे, म्हणजे ती आपल्याला घेऊन जाते तर अविद्येकडून ज्ञानाकडे घेऊन जाणारी आहे, म्हणून ती आपल्याला एक प्रवास करणारी आहे. सदे धातू गच्छर्थम, सदे धातू काय म्हटले विशरणम, सदे धातू अवसदनार्थम म्हणजे माझी जी काही बंधनं आहे ती शिथिल करणारी आहेत. हा सगळा विषय आपण बघितला. आज आपण अगदी थोडक्यामध्ये उपनिषद म्हणजे काय ते बघूया. आता म्हणलं की कठोपनिषदामध्ये ज्या वेळेला वर्णन केलं आहे की उपनिषद शब्दाची व्याख्या काय येते तर त्याच्यामध्ये म्हटले, अविद्येचा नाश कशाने होतो? अविद्येचा नाश हा केवळ ब्रह्मज्ञानाने होईल. बाकी अविद्या कशाने जातच नाही. अविद्येचा नाश हा ब्रह्मज्ञानानेच आहे. ज्यांच्याकडे आम्ही वेदांत शिकलो ते परमपूज्य डॉक्टर काका आणि परमपूज्य मंदाताई एक सुंदर दृष्टांत देतात. मंदाताई म्हणतात, थोडा कल्पना करा, जर अंधुकच्या प्रकाशामध्ये जर मला दोरीवरती सर्प दिसला तर तो दोरीवरती दिसलेल्या सर्पाला मारण्यासाठी मला कोणतं शस्त्र हवं आहे? मला काय बंदूक हवी आहे का, मला काय तलवार हवी आहे का, मला आणखीन काही भाले हवेत का, काय हवं आहे? याचा अर्थ तिथे शस्त्राचं कामच नाही आहे. कारण ती अविद्या आहे, ते अज्ञान आहे आणि ते घालवायचं असेल तर मला शास्त्र विचारच करावा लागेल. याचाच अर्थ की अविद्येचा नाश केवळ ब्रह्माच्या
विद्येनेच होते, ब्रह्मविद्येने होतो. आणि हे जर शक्य असेल तर ब्रह्मविद्या ज्याच्यामध्ये सांगितलेली आहे आणि ती काय करते तर अविद्येचा नाश करते. आणि त्याच ज्याच्यामध्ये अविद्येचा नाश होतो आणि ब्रह्मापर्यंत जे घेऊन जातो तो जो ग्रंथ आहे त्याला काय म्हटलेले, उपनिषद म्हटलेले. इतकी सुटसुटीत व्याख्या केली आहे बरं का. याचा अर्थ ब्रह्मापर्यंत नेणारं, ब्रह्मज्ञान काय सांगणारं आणि अविद्येचा नाश करणारा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाला काय म्हटलेलं आहे, उपनिषद म्हटलेले. अगदी सोपं. याचा अर्थ याचा अर्थ जे जाणून घ्यायचंय तो विषय माझा अत्यंतिक नजीकचा विषय, जवळ आहे. किती जवळ आहे, किती समीप आहे, किंबहुना ते मीच आहे. आणि म्हणून उपनिषद या शब्दाची एक व्याख्या सांगून टाकली. आणि नुसती व्याख्या सांगून टाकली नाही बरं का. गंमत अशी आहे की ज्या वेळेला आचार्यांनी याच्यावरती भाष्य केले, ते भाष्य करताना इतकं सुंदर केलंय. त्या भाष्यामध्ये ते असं म्हणत आहेत की उपनिषद ह्या एका शब्दामध्ये काय काय अनुस्यूत आहे बघा, की ब्रह्मविद्या याच्यामध्ये अनुस्यूत आहे. याचा अर्थ या ग्रंथाचा विषय काय आहे, ब्रह्मविद्या, आत्मविद्या हा या ग्रंथाचा विषय आहे. म्हणून उपनिषद शब्दामध्येच कळतं की ह्याचा विषय ब्रह्मविद्या हा त्याचा विषय आहे. मग आता हा वाचणारा कोण आहे, जो कोणी ते उपनिषद वाचणारा आहे त्याला ती ब्रह्मविद्या मिळणारी आहे. आणि म्हणून जो त्याचा ग्रंथ वाचक आहे, जो त्याचा श्रोता आहे तो कोण आहे, तर तो ब्रह्मविद्येचा उपासक आहे. आणि म्हणून ह्या ग्रंथाचं उपासना म्हणून ज्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तोच या ग्रंथाचा कोण आहे, तर तो अधिकारी आहे. मग या ग्रंथाचं प्रयोजन काय आहे, ह्याचं एकमेव प्रयोजन आहे, ते म्हणजे मला ब्रह्मविद्या म्हणजे आत्मविद्येची प्राप्ती करून घ्यायची. कशासाठी, तर जीवनातून काय घालून टाकणं आहे, तर माझ्या जीवनातून दुःख जे आहे सकल दुःखाची कारणासह निवृत्ती. बस जीवनातील कारणासह निवृत्ती करून घेण्यासाठीच आपल्याला उपनिषद करतात. याचा अर्थ जीवनामध्ये थोडं सुद्धा दुःख राहता कामा नये, किंबहुना जीवनामध्ये दुःखच नाही, ही जी अंतरंगाची स्थिती आपल्याला कमवायची आहे त्यासाठी उपनिषद आहे. आणि म्हणून ते त्याचं प्रयोजन आहे. आता ते उपनिषद शब्दामध्येच आहे, कारण ते ब्रह्मविद्या सांगणारच आहे. आणि म्हणून उपनिषद या शब्दामध्येच त्याचा विषयही सांगितलेला आहे, त्याचा अधिकारही सांगितलेला आहे, त्याचं प्रयोजनही सांगितलेलं आहे. आणि संबंध म्हणजे अनुबंध चतुष्टयातला जो चौथा भाग संबंध आहे ते इतकं सुंदर आहे, कारण उपनिषद ब्रह्मविद्या सांगते आणि ब्रह्मविद्या हा काय, हा त्याचा प्रतिपाद्य विषय आहे. पण प्रतिपाद्य विषय सांगणारा कोण आहे, तो उपनिषद ग्रंथ आहे. आणि म्हणून प्रतिपादन कोण करणार आहे, तर ते उपनिषदात प्रतिपादन करणार आहे. आणि म्हणून प्रतिपाद्य आणि प्रतिपादक असा त्यांचा आपापसातला संबंध आहे. अनुबंध चतुष्ट बरोबर शास्त्राच्या चौकटीत बसवलेला उपनिषद ह्या एका शब्दामध्ये अनुबंध चतुष्ट संपूर्ण परिपूर्णपणाने बसवलेलं अशा प्रकारचं संपूर्ण चिंतन जे आहे ते उपनिषदाच्या त्या कठोपनिषदाच्या सुरुवातीच्या प्रास्ताविकतेमध्येच आपल्याला सुरेखपणाने करून सांगितलेलं आहे. आणि असा हे सगळा विचार करून मग आपण आता प्रत्यक्ष जे कठोपनिषद आहे त्याचा थोडा विचार करूया. आजचा पहिल्या दिवसाचं जे चिंतन आहे त्याचं थोडं चिंतन करूया. आपण पहिल्या दोन्ही उपनिषदांच्या वेळेलाही पाहिलं होतं की उपनिषद म्हटल्यानंतर पहिल्यांदा काय येतं तर तो शांतिपाठ येतो. शांतिपाठ याचा अर्थ ते मंगलाचरणच आहे आणि मंगलाचरण केलं पाहिजे असं शास्त्राचा दंडक आहे. ते का केलं पाहिजे तेही आपण बघितलं, कारण मंगल आदिनी, मंगल मध्यानी, मंगलच्या अंतानी. आता हे कशासाठी करायचं आहे तर 3 गोष्टी आपण बघितल्या की मंगलाचरणाच्या 3 गोष्टी कोणत्या आहेत, तर एक म्हणजे नमस्क्रियारूप मंगल आहे, दुसरं म्हणजे आशीर्वादरूप मंगल आहे आणि तिसरं म्हणजे वस्तुनिर्देश. जो विषय ब्रह्मस्वरूपाचा जो आहे, वस्तू म्हणजे ब्रह्माचा निर्देश करण्यासाठी केलेलं जे आहे ते मंगलाचरण आहे. आणि असा प्रत्येक उपनिषदांचा शांतिपाठ आहे. शांतिपाठ म्हटल्याशिवाय उपनिषदांच्या अध्ययनाला जायचं नाही हा दंडक आहे बरं का. आणि म्हणून तो शांतिपाठ आपल्याला समजून घेऊया. आपण थोडक्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया. प्रत्येक उपनिषदाचे शांतिपाठ वेगळे वेगळे आहेत. या उपनिषदा अर्थात बरेचसे आपल्याला माहिती आहेत. याही उपनिषदाचा शांतिपाठ आपल्याला माहिती आहे सगळ्यांना.
आपण ऐकल्यानंतर लक्षात येईल की ओम सहनाववतु सहनो भुनक्तु सहवीर्यं करवावहै तेजस्विनावधी तमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती 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 हा याचा शांतीपाठ आहे. आता गंमत अशी झाली आहे की आपल्याला हा श्लोक कधी म्हणायची सवय झाली आहे, तर आपण जेव्हा जेवायला बसतो तेव्हा वदनी कवळ घेताना बरेच वेळेला हा श्लोक म्हणतो. कारण इथे भुनक्तु हा शब्द आहे, म्हणजे भोग घ्यायचा अशा अर्थाने आपण तो वापरतो. आणि बरेच वेळेला जेवणाच्या आधी हा श्लोक म्हटला जातो बरं का. बऱ्याच ठिकाणी होतं, अनेक ठिकाणी असं होतं की हा श्लोक तिथे भोजनाच्या आधी म्हटला जातो. अर्थात म्हटला आता चुकीचा नाही, पण त्याचा अर्थ प्रत्यक्षात तसा नाही. आपण थोडक्यात त्याचा अर्थ बघू म्हणजे काय आहे, म्हणजे लक्षात येईल की काय तो उपनिषदातला जो शांतीपाठ आहे तो आपल्याला काय सांगतो. त्यांनी म्हटलं ओम सहनाववतु. आता सह कोणाच्या सह? उपनिषदांमध्ये सद्गुरू आहेत आणि सत्शिष्य आहेत. आता हे दोघं जण अध्ययन करतायत आणि म्हणून दोघांनी मिळून तो जो शांतीपाठ आहे तो म्हणायचा आहे. आणि म्हणून दोघांनी वंदन करायचं आहे परमात्म्याला आणि आशीर्वाद परमात्म्याने सद्गुरूंना द्यायचे आणि सद्गुरूंनी आपल्या शिष्याला द्यायचं. आणि या ठिकाणी आता दोघं जण म्हणतायत, काय म्हणतायत की त्या शांतीपाठामध्ये म्हटलं ओम सहनाववतु. याचा अर्थ तो परमात्मा, ते ब्रह्मतत्व, ते परब्रह्मतत्व काय करू दे की आम्हा शिष्य आणि गुरु शिष्यांचं दोघांचं काय करू दे, तर आमच्या दोघांचं मिळून ते रक्षण करू दे. ओम सहनाववतु. सहनाववतु आमच्याकडनं नुसतं काय केलं पाहिजे, त्यांनी नुसतं आमचं काय केलं पाहिजे, तर आमच्या रक्षण केलं पाहिजे, आमचं पालन केलं पाहिजे. आणि मग पालन करण्यासाठी सहवीर्यं करवावहै. आम्ही आता दोघं मिळून काय करणार आहोत, तर आम्ही अध्ययन करणार आहोत, विद्यार्जन करणार आहोत. आणि मग विद्यार्जन करण्यासाठी आम्हाला काय दिलं पाहिजे, तर आम्हाला सहवीर्यं, वीर्य म्हणजे सामर्थ्य दिलं पाहिजे, बल दिलं पाहिजे. आणि म्हणून विद्यार्जन करण्यासाठी हे परमात्म्या, हे परब्रह्म काय कर दे, तर आम्हाला सामर्थ्य दे. आणि मग पुढे म्हटलंय कशासाठी, की हे सामर्थ्य कशासाठी, जे विद्यार्जन आम्हाला करायचे ती विद्या कशी असली पाहिजे, तेजस्वी. ती विद्या तेजस्वी असली पाहिजे. याचा अर्थ आमची विद्या कशी असली पाहिजे, तर ती तेजस्वी असली पाहिजे. म्हणून तेजस्विना अवधी तमस्तु अशी ती तेजस्वी अशी विद्या आम्ही दोघांनी जी आहे ती मिळवली पाहिजे. आणि आमच्याकडून पुढे म्हटलंय की मा विद्विषावहै. आमची विद्या अत्यंत तेजस्वी असू दे, पण आमच्याकडून कुणाचाही द्वेष न हो. याचाच अर्थ सुरुवातीला प्रार्थना केली बरं का, की काय होऊ दे, की आम्हाला बल दे, संपूर्ण आमचं रक्षण कर, शरीराचं रक्षण कर, अंतःकरणाचं रक्षण कर, मनाचं रक्षण कर. आणि जी विद्या आम्ही मिळवू ती विद्या अत्यंत आम्हाला सामर्थ्यदायी मिळू दे, ती आम्हाला तेजस्वी करू दे. आणि तेजस्वी अशी विद्या जी आहे त्या विद्येमुळे आम्ही अद्वैत तत्त्वज्ञानाचा किंवा अद्वैताचा अनुभव घेऊ. आम्ही कोणाचाही द्वेष करणार नाही. याचा अर्थ विकार आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये ठेवणार नाही. द्वेष तेव्हाच करता येईल जेव्हा दोघं जण आहेत, तुलना आहे, कोणाकडे तरी कमी जास्त आहे, तेव्हा द्वेष आहे ना. जिथे एकतत्वाची अनुभूती आहे तिथे कोण कोणाचा द्वेष करणार, कुणीच कोणाचा द्वेष करता येणार नाही. आणि म्हणून सुरुवातीला काय केलेलं आहे, तर सुरुवातीलाच या ठिकाणी शांतीपाठ म्हटलेलं आहे. आणि शांतीपाठामध्ये मागणं मागितलं आहे गुरु शिष्याने दोघांनीही, की आम्हाला दोघांना विद्या प्राप्त करायची आहे. आणि म्हणून तेजस्वी विद्या आमच्याकडून परिपूर्ण करून घ्या, आमच्या दोघांचं रक्षण करा, पालन करा. आणि आमचं विद्या जी आहे ती अत्यंत तेजस्वी असू दे. आणि मनामध्ये कोणतेही आमच्या एक द्वेष नको. म्हणजे द्वेष हा एक त्यांनी घेतलेला आहे की जसा मासला म्हणून 6 विकार आहेत, त्यातला कोणतेच विकार आमच्या अंतःकरणामध्ये येऊ नयेत, अशा प्रकारचं मागणं मागितलंय. आणि मग त्यानंतर ओम शांती 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 असं म्हटलंय. पुन्हा 3 शांती आहे. आपण पहिल्या दोन्ही वेळेला या शांतीचा खूप विचार केला. 3 प्रकारच्या शांतीशास्त्रांनी सांगितल्या आहेत, त्या कमावल्याच पाहिजेत, त्या समजून घेऊन केल्या पाहिजेत. आपण अगदी सविस्तर ह्याचा विचार केला, पण आज थोडक्यात अगदी करूया आणि नेमक्या साधनेच्या अंगाने करूया आज आपण थोडा. पहिली शांती जी आहे ती आध्यात्मिक शांती आहे. अध्यात्म म्हणजे शरीर. याचा अर्थ शरीर म्हणजे काय आहे, ज्या वेळेला मी आत्मज्ञानापर्यंत जाण्याचा प्रयत्न करते किंवा मी ब्रह्मविद्याचं अध्ययन करायला लागते, त्याविषयी काही समजून घ्यायला लागते, त्याची साधना करायला लागते, तेव्हा त्या साधनेमधला पहिला प्रतिबंध कोणता असेल, तर माझं शरीर हा त्याचा पहिला प्रतिबंध. कारण आधी मला नीट बसताच येत नाही, आसन सिद्धीच नाही आहे. जिथे आसन सिद्धी नाही तिथे अंतरंगाच्या आसनाचा विचार फारच पुढे गेला. याचा अर्थ शरीर जे आहे ते तरी मला अनुकूल झालं पाहिजे ना. आणि म्हणून पहिला काय आहे,
तर पहिला प्रतिबंध कोणता असेल तर तो शरीर हा पहिला प्रतिबंध आहे. आणि तो कसा प्रतिबंध आहे त्यांनी म्हटलंय की माझी इंद्रिय जी आहे ती बहिर्मुख आहे. आणि म्हणून मी जरी ध्यानाला बसले, डोळे मिटून बसले, तरी ही इंद्रिय ह्या आतल्या वृत्ती इंद्रियांच्या मार्फत जगामध्ये जातात आणि त्या विषयांच्या मागेच जातात. याचा अर्थ इंद्रिय जी आहेत ती किती बाहेर जातात आणि ती अशी बाहेर जातात की आपल्याला कळतही नाही, इतकं छानपैकी आपल्याला ती दगाच देतात. आणि म्हणून शरीराची इंद्रिय, त्याचे असणारे सगळे व्याधी आणि जरा असेल तर स्वस्थ राहू शकू का हो आपण? नाही ना राहू शकणार. म्हणून ब्रह्मविद्येच्या मध्ये पहिला प्रतिबंध कोणता असेल तर तो माझ्या शरीराचा आहे. आणि म्हणून ते शरीर बलवान असलं पाहिजे, ते उत्तम असलं पाहिजे, ते माझ्या स्वाधीन असलं पाहिजे. यासाठी पहिल्यांदी काय आहे तर आध्यात्मिक शांती सांगितले. दुसरी शांती सांगितले ती म्हणजे आधिभौतिक शांती. आता आधिभौतिकचा आपण विचार केला, ज्या आजूबाजूला जन्माला आलेलं आहे ते सगळं आधिभौतिक आहे. पण आता साधनेच्या अंगाने या ठिकाणी म्हटलंय की जेव्हा मला श्रवण आणि मनन करायचंय तेव्हा श्रवण आणि मनन करताना प्रतिबंध कोणाकडून आहे तर माझ्या भोवतीचा असलेला जो समाज आहे, माझे जे सगळे सोयरे आहेत, माझे जे नातेवाईक आहेत, तेच मला विरोध करणार आहे. आपण जरा अभ्यास करायला लागतो की लगेच लोक म्हणतात काय रे बाबा चुकीच्या मार्गाला चाललास वाटतं, आता लागलाच वाटतं हरिहरी करायला, म्हणजे तू आमच्याबरोबर येणार नाहीस. याचाच अर्थ प्रतिबंध कोण करतंय? आपल्या आजूबाजूचे. जग फार मोठं आहे हो, पण आपलं जे जग लहान आहे, आपल्या छोट्याशा जगामध्ये असणारे आपले सगळे सोयरे, आपले नातेवाईक हेच आपल्या साधनेच्या मध्ये प्रतिबंध करतात. आणि हा प्रतिबंध म्हणजे कोणता असेल तर त्यांचा विचार आपल्या शरीराचे काही आणखी नाहीत. हा त्यांच्याकडून असलेला प्रतिबंध, तो असणारा विरोध, हा काय आहे तर हा दुसरा विरोध आहे. आणि त्याला म्हटलेले काय आहे तर आधिभौतिक ताप. तो माझा बाजूला कर, प्रार्थना केली बरं का दुसऱ्या शांतीमध्ये. आणि तिसरी शांती जी आहे ती अधिदैविक शांती आहे. अधिदैविक शांती याचा अर्थ ज्या तापांवरती माझं कोणतंच नियंत्रण नाही, काहीच नियंत्रण नाही आहे. कोणतं नियंत्रण माझं त्या ठिकाणी असणार आहे? मग त्याच्यामध्ये भूकंप आहे, त्याच्यामध्ये ज्वालामुखी आहे, त्याच्यामध्ये अतिवृष्टी आहे, त्याच्यामध्ये अनावृष्टी आहे. आता सध्या करोनासारखं संकट आपल्यावरती आलेलं आहे का तुमच्या माझ्या हातात काहीतरी? काहीच नाही. आपण असहाय्य आहोत, काही करू शकत नाही या ठिकाणी. ज्याच्यावरती आपला ताबाच नाही अशी जी काही आपदा आहे किंवा असा जो काही ताप आहे तो अधिदैविक आहे. आणि ह्या सगळ्या तापांची शांती होऊ दे अशी प्रार्थना केलेली उपनिषदाच्या सुरुवातीलाच. आणि मग अशी उपनिषदाच्या सुरुवातीला प्रार्थना केली आणि मग आपण प्रत्यक्ष आता उपनिषदाकडे येऊया. म्हणून आज आपण शांतीपाठाचा अर्थ बघितला आणि पुन्हा ओम शांती 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 हे ज्या 3 प्रकारच्या 3 तापांची शांती आहे की ती 3 तापांची शांती ही कोणी आशीर्वाद देऊन, आमचे डॉक्टर काका नेहमी म्हणतात सद्गुरू, ही कोणाच्या कृपेने होणार नाही आहे, कोणी डोक्यावरती हात ठेवून होणार नाही आहे, काहीच होणार नाही. ती कमावण्याची गोष्ट आहे आणि म्हणून तो पुरुषार्थ आहे. हे समजून घ्या. जर मला आध्यात्मिक ताप नको असेल तर हे शरीर मी नाही, या शरीरातून मला हळूहळू वेगळं होता आलं पाहिजे, विचारांनी मला वेगळं होता आलं पाहिजे. मला जगातून ताप नको असेल तर माझ्या आजूबाजूचं असणारं जगत जे आहे ते काय आहे तर ते जगत म्हणजे ती माया आहे. आणि ती माया कशी आहे तर ती परिवर्तनीय आहे, ती शाश्वत नाही आहे. एवढा विचार करून त्याच्यामध्ये भावनिक गुंतवणूक करायची नाही. अधिभौतिक ताप शांत होतो. विचारांनी करणं आहे ना हे सगळं. आणि म्हणून विचारांनी काय काय करायचं हा सगळा विचार आपण ह्या जो शांतीपाठ आहे आणि शांतीपाठाच्या नंतरचे असणारे जे 3 ताप आहेत त्यांच्या माध्यमातून बघितला. आणि आता प्रत्यक्ष आपण थोडं पुढे काय करूया तर त्या उपनिषदांच्या मध्ये थोडं जाण्याचा प्रयत्न करूया. ह्या उपनिषदाचा प्रत्यक्ष पहिल्या मंत्राच्या अगोदर आचार्यांनी आणखीन एक खूप छान भूमिका या ठिकाणी मांडली बरं का. आचार्य असं म्हणतात की ह्यामध्ये जो सद्गुरू पदावरती असणारे आहेत ते साक्षात यमदेव आहेत. आता हे यमदेव कसे आहेत? आपण यम म्हटल्याबरोबर म्हणतो की ती मृत्यूची देवता आहे, तो सूर्यपुत्र आहे. मग इथले यमदेव हे केवळ मृत्यूची देवता नाहीत, हे केवळ काय नाहीत तर सूर्यपुत्र नाही आहेत, तर ते श्रेष्ठ आचार्य आहेत.
आणि कोणते आचार्य आहेत तर ज्यांनी समदृष्टी प्राप्त करून घेतलेली आहे. समदृष्टी त्यालाच प्राप्त आहे ज्यांनी ब्रह्मविद्या परिपूर्णपणाने जाणलेली आहे. आणि म्हणून ब्रह्मविद्येमध्ये परिपूर्ण असणारे ते ज्यांनी अद्वैत दृष्टी प्राप्त करून घेतलेली आहे, सगळ्यांसाठी समदृष्टी ज्यांची आहे, असे ते श्रेष्ठ आचार्य आहेत. आणि ब्रह्मविद्येचे श्रेष्ठ आचार्य असणारे यमदेव जे आहेत किंवा यमराज जे आहेत ते या ठिकाणी कोणत्या कोणत्या भूमिकेमध्ये आहेत तर सद्गुरूंच्या भूमिकेमध्ये आहेत. काय करतायत ते तर ते आपलं संसार बीजाचा नाश करतायत. लक्षात घ्या, आपण ज्या ठिकाणी राहतो ते संसार आहे. संसार याचा तर श्रू सरती तिथे धातू आहे. जो आत्ता आहे तसा पुढच्या क्षणी नाही, पुढच्या क्षणी आहे तसा त्याच्या पुढच्या क्षणी नाही. याचा अर्थ नित्य परिवर्तन असं या संसाराचं स्वरूप आहे. म्हणून या संसार बीजाचा नाश करणं हे कार्य कोणाचं आहे तर ते त्या सद्गुरूंचं कार्य आहे, आचार्यांचं कार्य आहे. आणि हे कार्य यमदेव जे आहेत, यमराज जे आहेत ते करतायत. संसार बीजाचा ते नाश करतायत. आणि असा हे आचार्य श्रेष्ठ आचार्य आहेत. आणि त्यांच्या समोरचा शिष्य कसा आहे तर तो लहान मुलगा आहे पण वैराग्याने परिपूर्ण आहे. सगळं ज्याला जे जे मिळालेले ते नाकारायचं त्याचं सामर्थ्य आहे. आईवडिलांना नाकारून आलेला आहे, सगळ्याचा त्याग करून आलेला आहे. यमदेवांनी अनेक गोष्टीची प्रलोभनं दिली, ती सगळी त्यांनी नाकारलेली आहेत. याचा अर्थ परिपूर्ण वैराग्याने असा असणारा शिष्य आहे. आणि असे श्रेष्ठ आचार्य आणि असा तितकाच श्रेष्ठ वैराग्याने परिपूर्ण, ज्याला आपण मगाशी पहिल्यांदा शब्द बघितला विवेकशील वैराग्य ज्याच्यापाशी आहे, असा तो नचिकेत. ह्या दोन्ही श्रेष्ठ आचार्य आणि शिष्य या दोघांनाही मी वंदन करतो असं श्रीमत आचार्य भाष्यामध्ये म्हणत आहेत. जर आचार्य त्यांना वंदन करून ग्रंथामध्ये प्रविष्ट होत असतील तर मला वाटतं तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे, आपण पायच धरले पाहिजेत ना दोघांचे. आचार्यांसारखा इतके श्रेष्ठ श्रीमद शंकराचार्य भाष्यामध्ये जर त्या दोघांना वंदन करत असतील तर मला वाटतं आपण वंदन करूनच त्या प्रत्यक्ष ग्रंथामध्ये आपण प्रविष्ट झालं पाहिजे. आणि अशी वंदन या ठिकाणी केलेलं आहे. आणि मग ते म्हणत आहेत की ह्या उपनिषदांचं वैशिष्ट्य काय आहे बरं का. या ठिकाणी आचार्यांनी वैशिष्ट्य दिले आहे. पहिल्यांदा उपनिषदांचं वैशिष्ट्य काय म्हणे तर काही उपनिषदांमध्ये खूप सुंदर कथा आहेत बरं का. आपण जसं केनोपनिषदामध्ये उमादेवीची कथा बघितली, सगळे देवता जे आहेत म्हणजे अग्नी आला, वरुण आला, यक्ष आला आणि मग उमादेवी आली, ही कथा बघितली आपण. तशी या ठिकाणी नचिकेताची कथा आहे. छांदोग्य उपनिषदामध्ये अनेक प्रकारच्या कथा आहेत, सगळ्या उपनिषदामध्ये एखादीशी कथा आहे. मग ह्या कथा का घातल्या असतील म्हणे. या कथा उपनिषदांमध्ये जर ब्रह्मविद्या सांगायची आहे तर जिथे ब्रह्मविद्या सांगायची आहे तिथे कथांची आवश्यकता आहे का, ती नसली पाहिजे असं वाटतंय. पण आचार्य त्या भाष्यामध्ये असं म्हणत आहेत की त्याची आवश्यकता आहे. आणि ती आवश्यकता कशासाठी आहे तर ह्या सगळ्या कथा ब्रह्मविद्येची स्तुती करतात. आणि ब्रह्मविद्येची नुसती स्तुती कशासाठी आहे कारण का तर शिकणारे जे आहेत, अध्ययन करणारे जे श्रोते जे आहेत, अभ्यास करणारे जे साधक आहेत, भक्त आहेत, त्या प्रत्येकाचा अधिकार वेगळा आहे. मग कोणी त्यातला मंद मुमुक्षू आहे, कोणी मध्यम मुमुक्षू आहे, कोणी तीव्र मुमुक्षू आहे. मग असा जो कोणी मंद आहे, मध्यम आहे, मग त्याला एकदम तत्वज्ञान नाही ना रुचत, मग त्याला कथेच्या माध्यमातून सांगितलं तर ते फार पटकन पटतं. आणि म्हणून अशा या उपनिषदांमध्ये ज्या कथा येतात त्या कथा ब्रह्मविद्येची स्तुती करतात. आणि ती स्तुती कोणासाठी आहे तर अधिकारांचा जो भिन्न अधिकार आहे, भिन्न अधिकाराचे जे वाचक आहेत, भिन्न अधिकाराचे जे साधक आहेत, त्यांच्यासाठी अशा या कथा ज्या आहेत त्या उपनिषदांमध्ये कथा आहेत असं सांगितलं आहे. जे सुरुवातीला ही सगळी भूमिका आचार्य आपल्याला स्पष्ट भाषामध्ये करतात. आणि मग ते असं म्हणतात की आता मात्र प्रत्यक्ष आपण काय करूया तर त्या उपनिषदाच्या पहिल्या मंत्राकडे जाऊया. आता प्रत्येक मंत्र वाचून त्याचं चिंतन करण्या इतका वेळ आपल्याकडे नाही आहे, त्यामुळे आपण त्याचा सारासार विचार एकंदर 3 दिवसामध्ये परिचयच आपल्याला करून घ्यायचा आहे. पण तरी पण आपण त्याचा मंत्र न वाचता नेमकं कायपणाने सांगितलेलं आहे तेवढं आपण बघू, अगदी व्यवस्थित चिंतन आपल्याला व्यवस्थित काहीतरी मिळेल एवढं आपण प्रार्थना म्हणजे करूया आचार्यांना की आम्हाला व्यवस्थित याच्यातून काहीतरी मिळू दे असं. आणि तेवढं आपल्याला मिळते का पाहू आपण. पहिल्या मंत्रामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की एक कथा देते आणि ती कथा सांगितलेली आहे की फार पूर्वी वाजश्रवा नावाचे एक ऋषी होते.
वाजश्रवा नावाचे ऋषी होते आणि अनेक पुत्र आहे. त्या पुत्राचं नाव आहे वाजश्रवस. ह्या वाजश्रवस जो आहे, तर ह्या वाजश्रवस ऋषी जे आहेत, तर ह्यानी एक खूप मोठा यज्ञ आरंभला आणि त्या यज्ञाचं नाव काय आहे तर विश्वजित नावाचा यज्ञ. आता नावावरूनच लक्षात आहे, विश्वजित. विश्वामध्ये जे जे काही आहे त्याच्यावरती आपली सत्ता चालावी असंच त्यांना वाटतंय आणि म्हणून विश्वजित नावाचा एक यज्ञ त्यांनी केला. मुळामध्ये यज्ञ करणं हे धर्मकर्म आहे किंवा यज्ञ हा मोक्षासाठी केला जातो. म्हणून जे 4 पुरुषार्थ आहेत त्यातला धर्म, अर्थ आणि काम सोडून टाका, पण मोक्ष म्हणून अर्थ आणि धर्म आणि मोक्ष जे आहेत ते निष्काम असले पाहिजेत असे शास्त्रांनी सांगितले. पण पहिलाच मंत्र आपल्याला असं सांगतोय की हे वाजश्रवस जे ऋषी आहेत त्या ऋषींनी जो विश्वजित नावाचा यज्ञ केलेला आहे तोच मुळी कशासाठी केला आहे तर सकामतेसाठी केला आहे. आणि सकामता कोणती आहे तर ती म्हणजे मला कसली प्राप्ती व्हावी तर मला स्वर्गाची प्राप्ती व्हावी आणि स्वर्गप्राप्ती व्हावी या एका इच्छेने त्यांनी विश्वजित नावाचा यज्ञ केला. आता ह्या यज्ञाचे काही विधी आहेत. तो विधी कोणता होता तर आता यज्ञाचे विधी त्याच्यामध्ये आहुती घालणं, ते काय घालणं ते सगळे आहेतच, पण त्यातला एक विधी असा होता की या विश्वजित यज्ञामध्ये जो कोणी हा विश्वजित यज्ञ करायचा आहे त्यांनी आपलं सर्वस्वाचं दान करायचं. आता सर्वस्वाचं दान करायचं असेल तर जे जे काही आहे ते सगळं दान करायचं आणि मग त्यानंतर पुन्हा प्रयत्नाने सगळं कमवायचं. किती कल्पना किती सुंदर आहे बघा. यज्ञाच्या मागची कल्पना खूप छान. त्यातली सकामता सोडून टाका, पण सर्वस्वाचं दान करायचं, सगळं पुन्हा निष्काम व्हायचं, निष्कांचन व्हायचं आणि नंतर प्रयत्नपूर्वक पुरुषार्थाने पुन्हा सगळंच्या सगळं प्राप्त करायचं. त्यावेळेला ऋषी करत होते अशा प्रकारचे यज्ञ. आणि असा हा विश्वजित यज्ञ जो आहे तो यज्ञ त्या वाजश्रवस जो आहे त्यांनी केलेला आहे. आणि त्याचा मुलगा कोण आहे तर त्याचा पुत्र जो कोण आहे तो हा नचिकेत आहे. तो बघतोय बरं का आपला पिता कोणता यज्ञ करतोय. तो लहान मुलगा आहे. तो असं आपण बघितलं की टीनेजर असणारा, छोटासा ना अगदी मोठा तरुणही नाही आणि अगदी बालकही नाही, असा 10, 12, 13 वर्षाचा मुलगा असा असणारा. तो उपनयन संस्कार त्याचा झालेला आहे. हे जे वाजश्रवस ऋषी आहेत त्यांचं गुरुकुल आहे. त्या गुरुकुलामध्ये हा शिकणारा विद्यार्थी आहे आणि त्यामुळे तो बघतोय वडिलांकडे जेव्हा तो त्या गुरुकुलामध्ये तिथे तो सगळं शिकलेला आहे आणि त्यामुळे अत्यंत बुद्धी त्याची चाणाक्ष अशी असणारी, चतुर असा असणारा तो, त्यांनी सगळी विद्या जी आहे तो ग्रहण करणारा असा तो आहे. आणि हा बघतोय की आपला पिता कशा प्रकारचा यज्ञ करतोय. आणि असा तो यज्ञ करत असताना त्यांनी बघितलं की काय केलंय तर वडील आपले यज्ञ करतायत आणि त्या यज्ञामध्ये काय करतायत तर तेथे दान करतायत. पण दान करताना काय आहे, एक तर मुळामध्ये सकाम केलेलं आहे. मग याचा अर्थ सकामता, याचा अर्थ स्वर्गाची प्राप्ती हवी आहे. पण स्वर्गाची प्राप्ती असेल तरी जे दान द्यायचं आहे ते देण्यामध्ये मात्र काय येतं, दातृत्व कुठेतरी कमी आहे. दिलेलं आहे बरं का, शास्त्राने इतकं द्यायचं आहे ना, द्यायचं आहे, पण ते देताना कसं द्यायचं, मला पाहिजे तसं, जसं शास्त्राने सांगितलं तसं नाही द्यायचं. गमतीने आमचे डॉक्टर काका नेहमी म्हणतात की त्या नचिकेताच्या वडिलांनी म्हणजे वाजश्रवस ऋषींनी तो यज्ञ तसा केला, असं आपण खूप कौतुकाने हे सगळं ऐकतो म्हणे. पण आम्ही सुद्धा आमच्या घरी जेव्हा गणपती येतात, आमच्या घरी कधीतरी आम्ही सत्यनारायणाची पूजा करतो, तेव्हा आम्ही दुकानामध्ये जातो आणि जेव्हा जाऊन सामान पूजेचं आणायला गेलेलं असतो तेव्हा त्या दुकानदाराला पहिल्यांदाच सांगतो म्हणे, अहो पूजेच्या सुपाऱ्या वेगळ्या द्या. मला घरी खायच्या असल्या तर मी चांगली सुपारी आणते, पण पूजेच्या सुपाऱ्या द्या असं मी सांगते. याचाच अर्थ आपण सगळे आधुनिक कोण झालो. कठोपनिषदामध्ये यज्ञ करणारे जे काय दान करतायत भाकड गाईंचं, तसंच म्हणे आपण काय करतोय तर दान कसं करतो, किती कनिष्ठ प्रकारचं करतो. काय वडील आपले दान करतायत हे तो मुलगा बघतोय बरं का. आणि म्हणून एक तर सकामतेने केलेला यज्ञ तो बघतोय आणि त्याचबरोबर सकामतेने केलेला असा यज्ञ असताना की आपल्या पित्याला खूप मोठं त्याचं यश पाहिजे आहे, पण यश करताना त्याच्या पाठीमागे जे दान करायचे ते उत्तम करत नाही आहे माझा वडील, हे त्याच्या लक्षात आलेलं आहे. आणि असा तो मुलगा बघतोय तो काय काय करतो. त्यांनी काय त्याच्या लक्षात आलं की माझा पिता काय करतोय तर गायींचं दान करतोय. पण त्या गायी सगळ्या कशा आहेत, ज्या चारा खाऊ शकत नाही आहेत, अत्यंत अशक्त झालेल्या आहेत, त्यांचे सड जे आहेत ते सुकून गेलेले आहेत. याचाच अर्थ त्या दूध देऊ शकणारा नाही आहेत. म्हणजे अशा गायी जर ब्राह्मणांना दिल्या तर ब्राह्मणांना त्यांना पोसायचा खर्च येणार आहे, पण त्याच्यापासून त्यांना काही उत्पन्न मिळणारच नाही आहे. अशा भाकड गायींचं दान जेव्हा त्यांनी सगळं केलेलं बघितलेलं आहे
तेव्हा त्याच्या लक्षात आलं की हे जे काही माझे पिता करत आहेत, माझा वडील जे काही करतायत हे सगळं चुकीचं आहे, हे शास्त्राच्या विरोधात आहे. आणि जेव्हा हे शास्त्राच्या विरोधात आहे असं त्यांच्या लक्षात आलं त्या मुलाच्या, तेव्हा त्या मुलाला पित्याविषयीच्या अत्यंतिक करुणा आली. वडिलांचं हित त्याच्या लक्षात आलं आणि वडिलांचं हित लक्षात आल्यानंतर तो विचार करतोय, अशा प्रकारचं दान जर माझ्या वडिलांनी केलं तर माझे वडील कुठे जातील, तर मृत्यूनंतर समृद्धहीन असे काही लोक आहेत त्या लोकांमध्ये जातील. ते चांगल्या लोकांमध्ये, गो लोकांमध्ये, विष्णू लोकांमध्ये, ब्रह्म लोकांमध्ये नाही जाणार ना. सद्गती चांगली नाही ना मिळणार त्यांना. जर त्यांना नंतर मृत्यूनंतरची गती चांगली मिळवावी असं वाटत असेल तर दान हे उत्तम केलं पाहिजे. कुठेतरी त्या मुलाच्या मनामध्ये हा विचार आलाय आणि मग असा विचार आल्यानंतर तो विचार करतोय की ज्या यज्ञामध्ये सर्वस्वाचं दान करायचं आहे, मग असं सर्वस्वाचं दान करत असताना पुत्र हाच जर पित्याचं सर्वस्व असेल, पुत्र हा पित्याचं सर्वस्व असेल तर मग माझ्या वडिलांनी माझंही दान केलं पाहिजे. नुसतंच धन संपत्ती गायी घरातल्या वस्तू दान नाही करायच्यात ना, सर्वस्वाचं दान करायचंय तर माझंही दान केलं पाहिजे. कुठेतरी वडिलांना भानावरती आणलं पाहिजे. या भूमिकेतून हा मुलगा अत्यंत धीराने वडिलांच्या आपल्या पित्याच्या समोर जाऊन उभा राहिलेला आहे आणि तो विचारतोय बरं का, की काय विचारतोय तो. काकांनी तिथे खूप सुंदर ओवी वापरली बरं का. ते असं म्हणतात की सर्वस्वी यज्ञी अर्पावे. जो विश्वजित यज्ञ तुम्ही करताय त्या यज्ञाचा विधी काय आहे. सर्वस्वी यज्ञी अर्पावे तरी मज का मागू ते ठेवावे. जर सर्वस्व द्यायचं असेल तर मला का मागे ठेवता हो, कारण मी तर तुमचा पुत्र आहे ना. मग पुत्र हा पित्याचा सर्वस्व आहे, मग मला मागे ठेवू नका ना, माझंही दान करा. ऐसे पित्या ते पुसावे नचिकेत म्हणे. नचिकेतांनी वडिलांना विचारले, जर दान करणार असाल तर आता माझंही दान करा बरं. मग कोणाला माझं तुम्ही दान करता असं म्हटल्याबरोबर सुरुवातीला वडिलांना आठलं की काहीतरी आपला मुलगा विचारतोय, हा काहीतरी विचारायचं म्हणून त्यांनी दुर्लक्षच केलं म्हणे. एकदा विचारलं, दुर्लक्ष केलं, दुसऱ्यांदा विचारलं, दुर्लक्ष केलं आणि तिसऱ्यांदा विचारल्यानंतर मात्र त्यांना संताप आला, राग आला. कुठेतरी मुलगा लहान आहे आणि तो कोण मला शिकवणार आहे, तो काय मला विचारतो आहे. आणि म्हणून वडील क्रोधाच्या आहारी गेले. आणि क्रोधाच्या आहारी गेलेला माणूस कधीच विचारी असू शकत नाही, तो विवेकही येऊ शकत नाही, त्याचा विवेक जागृत नसतो. ज्याला क्रोध येतो त्याचा विवेक कधी जागृत नसतो आणि म्हणून तो कधी इकडे बोलेल कधी तो तिकडे बोलेल. अगदी तसंच त्या वाजेश्रवस ऋषींचं झालेलं आहे. क्रोधाच्या आहारी गेलेले आहेत आणि क्रोधाच्या आहारी गेल्यानंतर ते काय म्हणतायत की मी तुला कोणाला दान देतो, चल मी तुला मृत्यूला दान देतो सांगितलं, या मला दान देतो तुला सांगितलं. एवढं त्याने ऐकलेलं आहे. आणि आता तो मुलगा विचार करतोय. इथे नचिकेताचं आत्मपरीक्षण आहे बरं का. आत्मपरीक्षण असणारा तो मुलगा स्वतःच्या संदर्भामध्ये विचार करतोय. तो म्हणतोय की माझ्या वडिलांचं गुरुकुल आहे, गुरुकुलामध्ये अनेक विद्यार्थी आहेत, मीही माझ्या वडिलांकडे शिकलेलो आहे, पण मला आठवतंय मी कधी वाईट नाही वागलो. मी उत्तम विद्यार्थ्यांसारखा वागण्याचा प्रयत्न केलेला आहे. कदाचित मी मध्यम असू शकेन, पण मी कनिष्ठ तर कधीच नव्हतो आणि मी कनिष्ठ नाही, माझे विचारही वाईट नाहीत. मग असं जर आहे, मी जर आजपर्यंत विद्यार्थ्यांसारखाच वागलेलो आहे, चांगलं वागलेलो आहे, तरीसुद्धा माझ्या पित्यांनी मला जर यमाला दान केलं असेल, मृत्यूला दान केलं असेल, तर मला मृत्यूला दान करून माझ्या पित्याला कसली प्राप्ती होणार आहे, त्यांचा काय हेतू त्याच्या पाठीमागे. आत्मपरीक्षण करून तो विचार करतोय की ह्याच्यातून माझ्या वडिलांना काय प्राप्ती होणार आहे. आता ते लहान मूल आहे, विचार करण्याचा प्रयत्न करते, सगळी उत्तरं त्याला मिळत नाही आहेत, पण तो अतिशय अंतर्मुख झाला आहे आणि तो विचार करतोय. आणि विचार करता करता तो म्हणतोय की मी माझ्या पित्याचा पुत्र आहे. पुत्र या शब्दाची उत्पत्ती खूप छान दिली बघा. पुत्र कोणाला म्हणतात, त्यांनी असं म्हटलंय की पुनाम नरकात त्रायते इति पुत्रहा. पुनाम नरकात त्रायते इति पुत्रहा. पू नावाचा एक नरक आहे आणि त्या नरकात जाण्यापासून जो टाळतो त्याला पुत्र असं म्हणतात. याचा अर्थ पित्याच्या हातून जर काही चुका झाल्या असतील तर त्याला त्या नरकामध्ये न जाण्यासाठी मुलाने जे जे काही करायचं आहे, जे उत्तम कर्म करायचं आहे, अशा प्रकारचं उत्तम करणं करणारा जो कोण आहे त्याला पुत्र म्हणतात. म्हणून पू नावाचा जो नरकात, त्या नरकातून जो त्रायते तारणारा आहे त्याला पुत्र म्हणतात.
तो म्हणतोय मी तर माझ्या पित्याचा पुत्र आहे आणि मला काही झालं तरी काय करायचं आहे तर माझ्या पित्याला ह्याच्यापासून मला परावृत्त करायचं आहे. आणि म्हणून तो आता चिंतन करतोय. चिंतन करता करता त्याच्या लक्षात आलं की आपल्या आत्ता माझे वडील आहेत, पण माझ्या आजोबा होते, माझे पणजोबा होते, त्यांनी कसे यज्ञ केलेत, त्यांनी धर्मकर्म कशी केली आहेत, त्यांनी उत्तम प्रकार त्यांनी केले आहेत. त्यांनी कुठेही अशा प्रकारच्या यज्ञामध्ये किंवा धर्मकर्मामध्ये जी काही कर्तव्य कर्म आहेत त्यामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड केलेली नाही आहे. जर पूर्वजांनी तडजोड केलेली नाही आहे, आजोबांनी तडजोड केलेली नाही आहे, पणजोबांनी तडजोड केलेली नाही आहे, मग माझे पिता माझे वडीलच असं का करतायत? काय यांना असं इच्छा झाली की असं चुकीच्या प्रकारचं दान देणं? अशा प्रकारचा विचार तो करतोय. आणि मग चिंतन करता करता हा एक जीवनाचा सिद्धांत त्या ठिकाणी सहज सांगून जातो. आणि तो सिद्धांत सांगता सांगता तो म्हणतोय की माझ्या पूर्वजांनी कसं आचरण केलं हे सगळं मला स्मरत आहे आणि त्याचं चिंतन तुम्ही करा, असं हा मुलगा आपल्या वडिलांना जाऊन सांगतोय. धैर्य किती आहे बघा त्या मुलाचं, त्या कौतुक आहे त्या लहान मुलाचं की आपले पूर्वज कसे वागलेले आहेत, किती धर्माने वागलेले आहेत, किती विधियुक्त वागलेले आहेत हे त्यांनी सांगितलं आहे. आणि नुसतं एवढं सांगितलं नाही, त्यांनी तिथे दृष्टांत दिलं आहे. आणि तो दृष्टांत दिला आहे तो म्हणजे सस्य म्हणजे धान्य, मोहरीच्या झाडाचा दृष्टांत दिला आहे. आणि तो नचिकेत आपल्या पित्याला म्हणतोय की मोहरीसारखं एक झाड, छोटंसं धान्य, सस्य देणारं धान्य झाड आहे की जे झाड जमिनीमध्ये उगवतं, आपलं सगळं जे धान्य आहे किंवा जे काही मोहरीसारखं असणारं जे काही ते निपजलेलं आहे ते सगळं समाजाला देऊन टाकतं, ते नाहीसं होतं, ते पुन्हा जमिनीमध्ये रुजतं, पुन्हा मोठं होतं, पुन्हा मोहरी सगळ्यांना देऊन टाकतं, पुन्हा नाहीसं होतं, पुन्हा जमिनीत रुजतं, पुन्हा मोठं होतं, पुन्हा मोहरी निर्माण होते, समाजाला देऊन टाकतं. याचा अर्थ झाड उपसतं, त्याचं जे काही सर्वस्व आहे ते समाजाला देतं आणि पुन्हा नाहीसं होतं आणि पुन्हा निर्माण होतं. याचाच अर्थ ते झाड पुन्हा पुन्हा त्याची निर्मिती चालूच आहे. हा कर्माचा सिद्धांत आहे. आणि हा कर्माचा सिद्धांत हा छोटा मुलगा, लहान मुलगा आपल्या पित्याला सांगतोय. आणि तो म्हणतो हे का घडतं? कारण का तर हे झाडाचं उगवणं त्या बीजामुळे सतत चालू राहतं. आणि त्या बीजामुळे जर झाडाचं पुन्हा येणं, उगवणं, नाही सवणं, उगवणं, नाही सणं चालूच राहतं, तसं तुमचं आमचं सगळं कर्मसिद्धांतानुसार येणं जाणं चालूच आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम. या जन्मामध्ये लक्षावधी कर्म करायची आणि ती केलेली कर्म कधी भोगणार? म्हणून कर्माचे भोग शिल्लकच आहेत, म्हणून बीज शिल्लक आहेत. आणि आता नुसती बीज शिल्लक नाहीत, ती बीज शिल्लक आहेत, त्याचबरोबर काय आहे? वासनाही शिल्लक आहेत. आणि म्हणून या वासना ही न भोगलेली कर्मबीज आणि वासना ज्या आहेत ह्या तुम्हाला आम्हाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला लावतात. आणि म्हणून जीवाच्या संदर्भामध्ये वासना आणि कर्मबीज पुन्हा जन्म घ्यायला लावतात. आणि निसर्गामध्ये ज्या सगळे वृक्षवेली आहेत त्यांची जी बीज आहेत ती त्यांना पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला लावतात. आणि अशा प्रकाराने हे सगळं जीवन जे ते चालूच आहे असं सांगितले. आता एवढं सगळं सांगितलं, आता कुठेतरी तो काय वडील चिडलेले आहेत त्यामुळे त्यांनी ऐकून घेतलं असेल, काही बोलले नाहीत, पण दान केलेले. आणि तो मुलगा म्हणतोय आता मी निघालो यमाकडे. आणि मग पुढच्या श्लोकामध्ये फार छान सांगितलंय बरं का, की आता वडिलांनी काय केलंय म्हणे, हे वाजश्रवस ऋषी आहेत, त्या वाजश्रवस ऋषींनी नचिकेताला सन्मानपूर्वक कुठे पाठवले? तर यमलोकामध्ये पाठवले. मृत्यूला सन्मानपूर्वक दिलेले. डॉक्टर काका म्हणतात, कथा आहे बरं का, की मंथुनी नवनीता, त्यातलं सार घ्यायचं आहे. तो कसा गेलाय, का गेला, कसा पाठवला, असे काही प्रश्न विचारायचे नाही. त्यातलं सार आपल्याला घ्यायचं आहे की हा मुलगा मृत्यूकडे जायला, यमलोकामध्ये जायला अजिबात घाबरलेला नाही आहे, ज्या मृत्यूची तुम्हाला आम्हाला अजूनही भीतीच वाटते या वयात सुद्धा. असा हा निर्भय अभय असणारा हा मुलगा की ज्याला अजिबात त्याची भीती नाही आहे, त्याला सन्मानाने वडिलांनीच कुठे पाठवलेलं आहे? तर त्या यमाच्या दरबारामध्ये पाठवलेलं आहे, यमलोकामध्ये पाठवलेलं आहे. आणि मग ज्या वेळेला हा मुलगा तिथे गेलेला आहे, एकटाच गेलेला आहे, गेल्यानंतर लक्षात आलं की यमदेव त्या ठिकाणी नव्हते. आणि जेव्हा ते त्या ठिकाणी नाहीत तेव्हा काय झालं की घरचे लोक होते, ग्रस्ताश्रमी आहेत ते. आणि म्हणून त्यांच्या काय घरामध्ये कोणी आजूबाजूचे लोक आहेत, त्यांनी या मुलाला काही पाणी दिलं, काही अन्न देण्याचा प्रयत्न केला. पण तो म्हणतो नाही, माझ्या वडिलांनी
गुरुदेवांना मला दान केलेलं आहे आणि म्हणून जोपर्यंत गुरुदेवांचं दर्शन होणार नाही, त्यांनी आज्ञा केली नाही, तोपर्यंत मी अन्नही ग्रहण करणार नाही आणि पाणी ग्रहण करणार नाही. त्यांनी काहीच केलेलं नाही. 3 दिवस यमदेव तिथे नव्हते म्हणे, यमराज नव्हते, आचार्य तिकडे त्या दिवशी 3 दिवस नव्हते. 3 दिवस हा लहान मुलगा आहे, हा अन्न पाण्याच्या शिवाय राहिलेला आहे. यांनी ना अन्न ग्रहण केलेलं आहे ना पाणी ग्रहण केलेलं आहे. वाट बघतोय की गुरुदेव कधी येणार आहेत आणि ते मला काय सांगतायत ते बघूया म्हणून. आणि 3 दिवसानंतर काय झालेलं आहे तर 3 दिवसानंतर यमदेव आले. बघितलं आहे, अत्यंत छोटासा मुलगा आहे, उपनयन संस्कार झालेला आहे, चेहऱ्यावरती विद्येचं तेज आहे, चुणचुणीत असणारा मुलगा आहे. बघितलं आणि घरच्या लोकांकडनं कळलं की 3 दिवस झालेत हा आलेला आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरनंच कळलं की ब्राह्मणपुत्र आहे. त्या कुठून आलेला आहे तर त्या गुरुकुलातून आलेला आहे आणि असा आलेला. त्यांनी ना अन्न ग्रहण केलं आणि पाणी ग्रहण केले. एवढं ऐकल्यानंतर यमराज जे आहेत, आचार्य आहेत श्रेष्ठ, लक्षात आलं की एक ब्राह्मण मुलगा आपल्याकडे आलेला आहे, बटू आलेले आहे, ब्रह्मचारी आहे आणि जर तो ब्रह्मचारी आला असेल तर त्याला काय दिलं पाहिजे तर त्याला उत्तम काही दिलं पाहिजे. कारण आपला अतिथी गृहस्थाश्रमामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जे पंचयज्ञ सांगितलेले आहेत, त्या पंचयज्ञातला श्रेष्ठ यज्ञ कोणता आहे तर तो म्हणजे अतिथी यज्ञ आहे. जर अतिथी यज्ञ करायचा आहे तर त्या अतिथी यज्ञामध्ये ह्या अतिथी तर उपास्य राहिलेला आहे. याचा अर्थ 3 दिवस ज्या अतिथीने पाणी घेतलेलं नाही आहे, 3 दिवस ज्या अतिथीने अन्न घेतलेलं नाही आहे, तेव्हा त्याला अर्घ्यपाद्य दिलं पाहिजे. कुठेतरी जर ह्याच्या मनामध्ये माझ्याविषयी काही वाईट आलं तर ते वाईट होऊ शकतं. कारण खूप छान एक सिद्धांत दिला आहे बरं का. तो सिद्धांत असा आहे की यमराजांच्या मनामध्ये असा आला आहे की एखादा ब्राह्मण जेव्हा घरी अतिथी म्हणून येतो तो कोणत्या रूपाने येतो म्हणे. अग्नी घरामध्ये ब्राह्मण रूपाने येतो. अग्नी याचा अर्थ अग्नीचं वैशिष्ट्य काय आहे बघा. आपल्याकडे यज्ञ संस्कृती आपली आहे, आपण अग्नीची पूजा करतो आणि अग्नीच्या पूजेचं वैशिष्ट्य असं आहे, विश्वातल्या सगळ्या गोष्टी वरतून खालती येणार आहेत. कारण आपल्याकडे गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. सगळी झाडावरची फुलं सगळं वरून खाली येणार आहे. सगळ्या विश्वामध्ये फक्त एक अग्नी असाच आहे, तो खालून वर जाणार आहे, म्हणजे मुळात जो ऊर्ध्वगतीला जाणारा आहे. एक अग्नीचं वैशिष्ट्य आहे. दुसरं म्हणजे त्या अग्नीच्या संपर्कामध्ये जे जे कोणी येतं त्या सगळ्यांना अग्नी नाहीसं करून टाकतो, त्याच्या नामरूपासकट. म्हणून रूपही जातं आणि नामही जातं. याचाच अर्थ अग्नीच्या संपर्कात जे जे कोणी येतात त्या अग्नींना तो स्वतःचं स्वरूपच देऊन टाकतो आणि मागे काही शिल्लकच ठेवत नाही. हे जर अग्नीचं वैशिष्ट्य असेल तर असा अग्नी ब्राह्मण रूपाने कोण कसा येतो तर घरामध्ये प्रवेश करतो. आणि जर आता इथे मुलगा काही शाप देणार नाही, पण यमदेवाच्या मनामध्ये आले की असा हा अग्नी जर ह्या बालकाच्या रूपाने माझ्या घरी आलेला आहे आणि 3 दिवस आणि रात्र त्यांनी जर काही खाल्लेलं नाही प्यालेलं नाही तर हे कुठेतरी चुकीचं आहे. आणि म्हणून त्या बालकाला बघितल्यानंतर अंतःकरणामध्ये असलेलं वात्सल्य त्या यमदेवांच्या अंतःकरणामध्ये आलेलं आहे आणि ते उपजलेले ते वात्सल्य आहे. आणि आता ते म्हणत आहेत, बाळा तू किती कसा आहेस. बघितल्यानंतर लक्षात आलं अत्यंत छान चुणचुणीत असलेला मुलगा, ब्रह्मतेज ज्याच्या मुखावरती आहे. आणि ते म्हणत आहेत की 3 दिवस माझ्या घरी तू तहान म्हणजे पाणी घेतलं नाहीस, अन्न घेतलं नाहीस, आणि म्हणून मी तुला काय करतो तर 3 वर देतो, तर तू 3 वर माझ्याकडे मागून घे असं सांगितलं आहे. आणि आता एवढं म्हटल्यानंतर त्यांनी 3 वर मागितलेले आहेत. आपण आज फक्त 2 वरांचा विचार करू आणि बाकी 3ऱ्याचा उद्यापासून विचार करू. कारण बराच पोर्शन आज भराभर घेतला, कारण आपल्याला थोडक्यात विचार करायचा आहे, म्हणजे त्याचा पूर्ण एका कठोपनिषदाचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. पहिल्या वराने त्यांनी मागून घेतलं. काय मागितलं आहे बघा. अतिशय हुशार मुलगा आहे आणि इतका हुशार मुलगा असणारा तो म्हणतोय की पहिल्या वरांनी कळत न कळत त्यांनी काय मागितलेलं आहे. तो असं म्हणतोय की माझ्या पित्याचं जे चित्त आहे ना, ते माझ्या पित्याचं चित्त अत्यंत शांत होऊ दे. कारण त्याला नक्की माहिती आहे की माझ्या वडिलांनी रागाच्या भरामध्ये मला मृत्यूकडे पाठवले आणि जेव्हा मी खरंच यमाच्या दरबारामध्ये जाईन तेव्हा त्यांना नक्की पश्चाताप होईल की मी काय वेडेपणा केला, किती अविवेकाची कृती केली आहे. आणि अशी अविवेकाची जर मी कृती केली असेल तर त्यांना पश्चाताप होईल, असं वाटू नये म्हणून माझा पिता शांत व्हावा. हा पहिल्यांदा त्यांनी काय मागितलेलं आहे, वर मागितलेला आहे. आणि त्या वरामध्ये तो म्हणतोय माझ्या पित्याचं चित्त जे आहे ते शांत होऊ देत, त्यांचे सर्व संकल्प शांत होऊ देत आणि मला पाहताच ते प्रसन्न होऊ देत. याचा अर्थ माझा पिता शांत झालाय मला कसं कळणार, जेव्हा मी त्यांच्याकडे जाईन तेव्हा.
समजा मी आचार्य तुमच्या इथून म्हणजे यमाच्या दरबारातून जर मी खाली गेलो आणि माझ्या पित्याला असं वाटलं की हा कोण आलेला आहे, भूतभीत होऊन आला आहे, पिशाच्य होऊन आला आहे, असं वाटलं तर काय उपयोग आहे? माझा पिता नाही ना मला स्वीकारणार. याचाच अर्थ मला बघितल्यानंतर माझे पिता प्रसन्न झाले पाहिजेत. याचा अर्थ आपला पुत्र आपल्याला जसा आहे तसाच मिळाला असं त्यांना वाटलं पाहिजे. अत्यंत चाणाक्षपणाने त्यांनी हा वर मागून घेतलेला आहे बरं का. आणि म्हणून त्याला पित्याची काळजी आहे की वडिलांना त्रास होऊ नये, त्यांना पश्चाताप होऊ नये. आणि म्हणून पित्याचा पश्चाताप होऊ नये म्हणून या जाणीवेने त्यांनी पहिल्यांदा जो वर मागितलेला आहे तो त्यांनी स्वतःसाठी मागितलेला पहिला वर आहे की माझ्यासाठी माझ्या पित्याचे सर्व संकल्प शांत व्हावे. हा पहिला वर मागितला. दुसरा वर त्यांनी मागितला तो वर असा आहे की तो असं म्हणतोय की हा दुसरा वर जो आहे, मी असं ऐकलं आहे की स्वर्गामध्ये कोणतेही भय नाही, स्वर्गामध्ये अनेक प्रकारचे भोग आहेत, तिथे वार्धक्य नाही, तिथे जरा नाही, तेथील जे पुरुष आहेत त्यांना तहान भूक जी आहे त्याच्या पलीकडे ते गेलेले आहेत. आणि ते तहान आणि भूकाच्या पलीकडे गेलेले ते कसे आहेत तर ते शोकातीत झालेले आहेत. आणि अशा हा स्वर्ग जो आहे तो कशाच्या साह्याने प्राप्त होतो तर तो अग्नीच्या साह्याने प्राप्त होतो. आणि म्हणून त्या अग्नीचं ज्ञान मला द्या असं सांगितलं. आणि पुढे तो लहान मुलगा म्हणतोय हे अग्नीचं ज्ञान मी माझ्यासाठी मागत नाही. काय विचार सुंदर आहे बघा. तो असं म्हणतोय की मी जेव्हा इथून खाली माझ्या वडिलांकडे जाईन, माझ्या पित्याकडे जाईन, माझ्या पित्याचं गुरुकुल आहे आणि गुरुकुल असल्यानंतर पुढे पित्याचं ते गुरुकुल मला चालवायचं आहे. आणि त्यावेळेला माझ्याकडे असे काही विद्यार्थी येतील शिकायला जे स्वर्गाच्या इच्छेने यज्ञ करू इच्छितील. आणि तेव्हा तो यज्ञ कसा करायचा त्याचं विधी मला माहिती नाही आहे. आणि म्हणून स्वर्गप्राप्तीच्या यज्ञाचा विधी काय आहे, कसा आहे, त्या अग्नीचं स्वरूप काय आहे, त्या अग्नीचं समग्र ज्ञान तुम्ही मला द्या. हा मी समाजासाठी म्हणजे समाजामध्ये जे विद्यार्थी माझ्याकडे येतील त्यांना अध्ययन करण्यासाठी हा वर मागतो आहे. आणि एवढं ऐकल्यानंतर यमदेवांना राजांना अतिशय आनंद झाला. ते म्हणतात अरे त्या अग्नीचं समग्र ज्ञान मला आहे आणि ते समग्र ज्ञान मी तुला देतो असं सांगितलं आहे त्यांनी. आणि म्हणून पहिल्या वराने त्यांनी आपल्या पित्याला शांत होण्यासाठी सांगितले आणि दुसऱ्या वराने अग्नीचं ज्ञान मागितले. हे 2 वरापर्यंतची कथा जी आहे ती आपण आजपर्यंत बघितली. आणि मग तिसरा वर जो आहे ती सगळी कथा आपण उद्या आणि मग त्यानंतर त्यातलं असणारं तत्त्वज्ञान, कठोपनिषदाचं वेगळेपण किंवा त्यातले असणारे जे काही मंत्र आहेत जे अत्यंत चिंतनीय आहेत. श्रेय म्हणजे काय, प्रिय म्हणजे काय, मग जीवनामध्ये श्रेयाची आवश्यकता काय आहे, प्रेयाची आवश्यकता काय आहे, हा सगळा विचार आपण उद्या आणि परवा बघूया. आत्ताची सगळी केलेली सेवा प्रभू रामचंद्राच्या चरणी आणि आचार्यांच्या चरणी समर्पित करते. इथेच विराम पावते. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत.